पोचलो आता जामखेडमध्ये. लय डेव्हलप झालं बस स्टँड. आर्थिक खराब होता. आर्थिक उभा राहायला सुद्धा एक नीट जागा नव्हती. चांगलं मस्त डेव्हलप केले. खायला डायरेक्ट आपलं ठाणे गाडीला गेलेलं परवडलं असतं. जामखेडला आलो म्हणलं कल्याण गाडी भेटेल, पण आता ते नाही मध्ये झालं. अहिल्यानगरला जायचं पहिले. नशीबच खराब आहे आपलं. आता म्हणलं कल्याणपर्यंत बस असं डायरेक्ट भेटेल, पण नशिबात लवकर जायचं गेलोच नाही. काय झालं आहे आता कल्याणचं ते माशी गाडी बस नाही का, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट आता कल्याण गाडी भेटू शकत नाही. मित्रांनो आता आळ्यापासून राहिलं तर आपण कल्याणचं ट्रॅव्हलर भेटले आपल्याला. 500 रुपये तिकीट आहे सिंगल पर्सन. फक्त ते आता घाटाचा रस्ता गेल्यामुळे एवढं महागाई चालली जास्त. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज शेवटचा आपला घरातला दिवस. आज आपण निघालो आहे ट्रिपसाठी. आता आपल्याला लवकर उठून 4 वाजताच उठलो आहे. मगाशी उठून तयारी करायची, आंघोळ वगैरे थोडं फ्रेश होऊन आपल्याला नंतर धनेगाव बसला निघायचे. धनेगाव टू मुंबई डायरेक्ट बस आहे. चला आता तुम्हाला आवरल्यानंतर भेटतो डायरेक्ट. मित्रांनो आता धनेगावमध्ये पोचलो आहे. तर बघू शकता हे आता बस ह्या पार्किंगला थांबलेले आहेत. 3 गाड्या इथं मुक्कामी असते. एक मुंबई असते, एक पुणे असते आणि एक जामखेड गाडी. तर आपल्याला आता जामखेडला जायचं आहे पहिल्यांदा. मुंबई डायरेक्ट आहे, पण ती डायरेक्ट ठाण्याला जाते. आणि ठाण्याहून आदेश शिंदे म्हणजे माझा मित्र, त्याचं रूम जरा जास्तच लांब आहे. 3-3.5 तास तिथून पुढं परत मग आदेशच्या रूमवर जायला लागतात. त्यामुळं आता काय करतो, कल्याण तिथं जवळ आहे. मग इथून आता जामखेडची बस धरतो आणि जामखेडला उतरल्यानंतर तिथून मग कल्याणची बस धरतो. मग कल्याणपासून त्याचे रूम जरा जवळ आहे. फक्त आता गावाकडला व्ह्यू बघा, सकाळचा मॉर्निंग व्ह्यू बघा आता कसा विषय. कसा आहे क्वालिटी विषय. आता बसलोय जामखेड गाडीत. आता थोड्या वेळाने पोचून जामखेडमध्ये. आलो तर आता जामखेडमध्ये खारडा चौक आहे. हे जामखेडचा मेन चौक खारडा चौक. सकाळ सकाळ गर्दी. शनिवार असतो जामखेडचा बाजार. पोचलो आता जामखेडमध्ये. लय डेव्हलप झालं आहे बस स्टँड. आर्थिक खराब होता. आर्थिक तिथं उभा राहायला सुद्धा एक नीट जागा नव्हती. आता चांगलं मस्त डेव्हलप केलं आहे. आता पहिले बघू कल्याणला बस किती वाजता किती नाही. आता लईच भारी केलं आहे आतून पण. इंटिरियर एकदम मस्त झाला आहे. खायला डायरेक्ट आपलं ठाणे गाडीला गेलेलं परवडलं असतं. जामखेडला आलो म्हणलं कल्याण गाडी भेटेल, पण आता ते नाही मध्ये आता अहिल्यानगरला जायचं पहिले. तिथून पुढं बघू भेटेनच गाडी. पहिला अहिल्यानगरमधून भरपूर गाड्या राहतील. लागले अहिल्यानगर. नवीनच बस आहे का? पोचलो आता नगरमध्ये. बघू आता बस पुढची बस कावा लागते कावा नाही. कल्याण नगरमध्ये पण 2 बस स्टँड आहेत. एक आता ह्याचं नाव काय सांगता यायचं नाही मला, पण 2 बस स्टँड आहेत नगरमध्ये पण. आपल्याला इथं तर काय बस भेटली नाही. आता दुसऱ्या बस स्टँडला जावं लागेल. ह्या बस स्टँडला नाही भेटली कल्याणची. तिथं आहे पनवेल मार्गे. पनवेलपासून परत लय लांब जावं लागेल आपल्याला. 40 किलोमीटर तरी लांब आहे मित्राची.
त्यासाठी आता आपण काय करू डायरेक्ट कल्याणला दुसऱ्या स्टेशनला जाऊ. मग असे तिकडंच उतरलेलं परवडलं असतं. आता डबल तिकडं जायला लागलं आपल्याला. काय आता डबल जायचं तुला इकडे 50 रुपये गेली आता नुसतं हेल्पटे घालायचे काय आता विषय नाही. तिथं त्या चौकात जरी उतरत होतं ना तिकडून जायला जवळ होतं. चला हे गेलं. आलो आता दुसऱ्या बस स्टँडला. रिक्षावाले पण चांगलेच लुटत तिथे 50 रुपये पर सीट घेतले. बघू आता इथे किती वाजता बस आहे किती नाही. लॉंग रूटच्या गाड्या असतात वाटतं इथे जास्त करून. लॉंग रूटच्याच वाटतं. नशीबच खराब आहे आपलं. आता म्हणलं कल्याणपर्यंत बस असं डायरेक्ट भेटेल पण नशिबात लवकर जायचं गेलंच नाही. काय झालं आहे आता कल्याणचं ते माळशेज घाट बंद नाही का त्यामुळं आपल्याला डायरेक्ट आता कल्याण गाडी भेटू शकत नाही. आपल्याला आळ्यापाट्यापर्यंत जायला लागते. तिथून पुढं आपल्याला शेअरिंगने जावं लागणार आहे. पर्याय तर नाही म्हणलं त्या गोष्टीचं. आता आपल्याला जावं तर लागणारच नाही. बघू आता आळ्यापाट्यापासून परत नंतर काय भेटतं आहे का ते. लवकर भेटलं तर बरं आहे. सारखा वैताग आला बस बदलू करून. आता आळ्यासाठी आलो तर आपण कल्याणसाठी ट्रॅव्हलर भेटले आपल्याला. 500 रुपये तिकीट आहे सिंगल पर्सन. फक्त ते आता घाटाचा रस्ता गेल्यामुळे एवढं महागाई चालली जास्त. आत्ता आपण मुरमाडमध्ये पोचलो तर आता इथून बदलापूर काहीतरी 30 किलोमीटरच्या आसपास आहे वाटतं. बघू आता किती वेळ लागतं. शेअरिंगनेच चाललो आहे इथून पण. मग आजपासून आळ्याफाट्यापर्यंतपासून शेअरिंगने चाललो आहे. पहिलं ट्रॅव्हल्समध्ये आता टॅक्सी आहे त्या प्रकारची टॅक्सी. ह्याच्यात बदलापूरला चाललो आहे. पावसाचं वातावरण फुल आहे. काय पाऊस तर येत नाही दिवसभर पण कंटिन्यू चालू आहे.
मित्रांनो, पोचलेलं झालं आपल्याला 6 वाजता पोचलो होतो. पण आल्या व्हिडिओ शूट करायला टाईम भेटला नाही, पाऊस लई चालू होता. मग आलं तसं रूमवरच बसलो थोडा वेळ. आता थोड्या वेळ जाऊन मग थोडं जेवण वगैरे करून आता इतक्यात निवांत बसलो आहे. म्हटलं व्हिडिओ हिंड करायचा राहिला आहे तर आपला हिंड करून घ्या. मित्रांनो, आपण सकाळच्याला 4 ते म्हणजे 6:30च्या दरम्यान निघलो होतो. ते 6 वाजल्या, 12 तास आपल्याला इथपर्यंत यायला लागली. फक्त एकाच चुकीमुळं आपल्याला डायरेक्ट गाडी होती ते आपण सोडली आणि असं चेंज करत गाडी आलो होतो. चेंज करायचं कारण पण माहितीच आहे तुम्हाला, व्हिडिओ सांगितलंच आहे कशामुळे सांगितलं हे केलं ते. 4.5 तास झालं गेलं ते द्या सोडून. आता जेवण वगैरे करून मस्तपैकी बसलो. आता व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आणखीन. आणि उद्या सकाळच्याला पहिलं तर मला मुंबई एक्सप्लोअर करणार आहे. सकाळ सकाळ उठून म्हणजे ज्यावेळेस टाईम भेटेल मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन, काय म्हणतात ना, ते भारताची इकॉनॉमी हलवणारी जी मुंबई असते ती उद्याच्याला आपण एक्सप्लोअर करू. सेंट्रल मुंबई, मरीन ड्राईव्ह आणि तिकडंच त्याच साईडला आपल्या गेटवेला ह्याला जाऊ, एक्सप्लोअर करू. मस्त असं व्हिडिओ टाकू. बघू आता उद्याचा दिवस आपला काय राहतो आहे, कसा राहतो आहे. पूर्ण फिरायचं आहे आपल्याला कंटिन्यू. असंच आता हे 15 दिवस असंच कंटिन्यू व्हिडिओ राहणार. आणि व्हिडिओ असं एक सोबत पडणार नाही तर वन डे वनला पडणार, म्हणजे एका दिवसानंतर पडणार एक व्हिडिओ. म्हणजे आपल्याला एडिटिंगला पण टाईम भेटतो आहे बऱ्यापैकी आणि टाईम टू टाईम व्हिडिओ पण पडत राहील. आता कसं असतं, यूट्यूबचा ॲल्गोरिदम असतो एक, की तुम्ही एकतर डेली व्हिडिओ टाका, नाहीतर अल्टरनेट डेजला टाका, नाहीतर 2 दिवसानंतर टाका, म्हणजे तिसऱ्या दिवशी. असं जर व्हिडिओ टाकलं तर ती कंटिन्युटी महत्त्वाची, फक्त ती सोडायची नाही, तर यूट्यूब चॅनल ग्रो होतो आहे. आता मी तर आजपर्यंत ऐकलंच आहे, बघू आपण आता आपल्या चॅनलवर अप्लाय करून काय होते काय नाही. जर मस्त नियोजन झालंच, आपल्याला कमीत कमी ह्या ट्रिपच्या एंडिंगपर्यंत कमीत कमी मॉनिटाईज होईपर्यंत तरी प्रयत्न करायचा आहे. हो नाही हो, आता ते नशिबाच्या पुढचं काही विषय राहील, प्रयत्न तर आपण एकदम मस्त करू. चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण सकाळच्याला भेटू. टेक केअर, बाय बाय.